कुरुक्षेत्र युद्धात कर्ण घटोत्कचाचा वध करतो. नात्यानं हे दोघे काका पुतण्या. पण कुरुक्षेत्र युद्धात हे दोन वीर एकमेकासमोर शत्रू म्हणून उभे. युद्ध कुणाचं? तर कौरव आणि पांडव यांचं. या युद्धाशी या दोघांचा म्हणजे कर्ण आणि घटोत्कच या दोघांचा काही संबंध तरी होता का म्हटलं तर होता. कारण कर्ण हा दुर्योधनाचा जिवलग मित्र, म्हणून तो दुर्योधनाच्या बाजूनं कौरवांच्या पक्षाकडून लढत होता. आणि घटोत्कच हा भीम आणि हिडिंबा यांचा पुत्र, राक्षस पुत्र. तो भीमाचा पुत्र असल्यामुळं पांडवांच्या बाजूनं युद्धामध्ये उतरला. पण भीमाचं आणि घटोत्कचाचं हे जे नातं आहे हे किती आस्थेचं नातं होतं. भीमानं घटोत्कचाला जन्मल्यानंतर किती प्रेम दिलेलं होतं. भीम आणि हिडिंबा यांचा विवाह झाला आणि त्यानंतर हिडिंब वनामधून कुंतीसह भीम आणि इतर पांडव वर्षभराच्या आतच एक चक्रानगरीकडे निघून गेली. त्यावेळी हिडिंबा गर्भवती होती. म्हणजे जन्म झाल्यानंतर बाळमुख सुद्धा घटोत्कचाचं भीमानं पाहिलेलं नव्हतं. पित्याचं छत्र तर त्याला, पित्याची माया तर घटोत्कचाला कधीच मिळाली नव्हती. तरी केवळ हिडिंबेनं सांगितलं, त्याच्या मातेनं सांगितलं, निक्षून सांगितलं, म्हणून घटोत्कच भीमाच्या बाजूनं, पांडवांच्या बाजूनं कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये उतरला आणि पांडवांच्या बाजूनं युद्ध करताना कर्णाकडून मारला गेला. कर्णाच्या बाबतीत काय घडलेलं होतं? कर्ण हा जसा दुर्योधनाचा जिवलग मित्र होता तसा तो कुंतीचा थोरला मुलगा होता, थोरला पांडव होता म्हटलं तर. मग थोरला पांडव असताना त्यानं युद्ध कुणाच्या बाजूनं करायला हवं होतं? दुर्योधनाच्या बाजूनं की पांडवांच्या बाजूनं? मेंदूला झिंझिण्या आणणारा एक प्रश्न. पण कर्णाचा त्याग तर त्याच्या जन्मदात्या मातेनं म्हणजे कुंतीनं अगदी जन्मताच केलेला होता. त्याला जन्माला घातलं आणि त्यानंतर अगदी अल्पावधीतच कर्णाचा कुंतीनं त्याग केला. त्याचं संगोपन तर राधा मातेनं केलेलं होतं. कर्णाला त्याच्या जन्मदात्या मातेचं प्रेम कधी मिळालं नव्हतं. आणि घटोत्कचाला जन्मदात्या पित्याचं प्रेम मिळालं नव्हतं. तरीही हे दोन वीर एक आपल्या पित्याच्या बाजूनं युद्धामध्ये उतरला आणि दुसरा आपल्या मित्राच्या बाजूनं युद्धामध्ये उतरला. किमान दुर्योधनानं कर्णाला मित्राचं प्रेम दिलेलं होतं, स्नेह दिलेला होता आणि अंगदेशाचा राजा सुद्धा केलेलं होतं, आत्मसन्मान मिळवून दिलेला होता. म्हणून तो दुर्योधनाच्या बाजूनं कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये उतरला. पण इतकं आस्थेवाईकपणे तळमळीनं युद्धामध्ये भाग घ्यावा आणि जीव गमवावा एवढं वैर किंवा मित्रत्व किंवा शत्रुत्व तरी या दोघांच्या मध्ये असण्याची काही गरज होती का? तसं पाहिलं तर नव्हती सुद्धा. पण तरी हे दोन वीर एकमेकासमोर उभे राहिले आणि एकमेकाशी लढताना कर्णानं घटोत्कचाचा वध केला. म्हटलं तर या दोन वीरांचा कौरवांनी आणि पांडवांनी दोघांनी, पांडवांनी घटोत्कचाचा उपयोग करून घेतला आणि कौरवांनी कर्णाचा उपयोग करून घेतला. घटोत्कच ज्यावेळी युद्धामध्ये उतरला त्यावेळी घटोत्कचाचं राक्षसी पद्धतीचं युद्ध, त्याची राक्षस सेना, वनामध्ये युद्ध करण्याची त्यांची पद्धती, रात्रीचं युद्ध करण्याची त्यांची पद्धती, ही सगळीच पद्धती कौरव सेनेसाठी अगदीच नवीन होती, भयानक होती. म्हटलं तर रात्रीचं युद्ध, मशालींच्या उजेडातलं युद्ध, दिवट्यांच्या उजेडातलं युद्ध,
एकमेकांच्या अंगावर झाडं फेकून मारणं, शिळाखंड फेकून मारणं, हे असलं युद्ध कौरव सेनेला नवीन होतं. आणि त्यामुळं घटोत्कचानं युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर अगदी हाहाकार माजवला. तो कुणालाच आठवेना आणि कौरव सेनेला त्यानं गलित गात्र करून सोडलं. त्यानं दुर्योधन दुःशासन या दोघांनाही पराभूत केलं, त्यांना जखमीही केलं. दुर्योधनाचा तर पुत्र सुद्धा त्यानं मारून टाकला. शेवटी दुर्योधन अगदीच निराश झाला, गलित गात्र झाला आणि दयनीय होऊन त्यानं कर्णाला गळ घातली की त्यानं कसंही करून घटोत्कचाला आवरावं. आता कर्णाला सुद्धा तसं घटोत्कच आवरत नव्हता, पण केवळ दुर्योधनानं गळ घातली म्हणून त्यानं आपल्या जवळची इंद्रानं दिलेली दिव्य शक्ती, अमोघ अस्त्र, वासवी अस्त्र दुर्योधना घटोत्कचाला मारण्यासाठी वापरलं. आणि या वासवी शक्तीनं, इंद्रानं दिलेल्या दिव्य शक्तीनं घटोत्कचाचा अंत झाला. घटोत्कच पडला. घटोत्कच पडल्यानंतर साहजिकच पांडव दुःखी झाले, भीम दुःखी झाला, इतरही पांडव दुःखी झाले. पण श्रीकृष्ण मात्र आनंदित झाला. आता श्रीकृष्ण हा पांडवांचा कैवारी, पांडवांच्या पक्षाकडून युद्धामध्ये उतरलेला आणि पांडवांचा सखा, अर्जुनाचा सखा विशेषतः, तो मात्र आनंदित झाला. कौरवांना हे समजलं नाही की श्रीकृष्ण का आनंदित झालेला आहे. पांडवांच्याही लक्षात आलं नाही की आपला सखा असलेला श्रीकृष्ण घटोत्कचाचा वध झाल्यामुळं आनंदित का झाला आहे, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण जे झालं होतं ते असं, कर्णानं अमोघ दिव्य शक्ती घटोत्कचाला मारण्यासाठी वापरलेली होती. ही दिव्य शक्ती त्यानं खरं तर अर्जुनाला मारण्यासाठी अगदी राखीव अस्त्र म्हणून शिल्लक ठेवलेली होती. त्याचं शेवटचं अस्त्र ती होती. आणि इंद्रानं ही शक्ती देत असताना कर्णाला सांगितलेलं होतं की ही शक्ती त्याला फक्त एकाच शत्रूला मारण्यासाठी वापरता येईल आणि अर्जुनाला सुद्धा ती थोपवता येणार नाही. त्यामुळं अर्जुनाला मारण्याचा तो एक शेवटचा आणि खात्रीचा उपाय कर्णाकडे होता. जोपर्यंत ती दिव्य शक्ती कर्णाकडे होती तोपर्यंत अर्जुन सुरक्षित नव्हता, पांडव सुरक्षित नव्हते आणि कौरवांची बाजू वरचढ होती. कर्ण सुरक्षित होता, आधीच दुभंगलेला कर्ण. कारण नात्यांची ओळख तसं पाहिलं तर कर्णाला होती. कारण हे दोन चुलते पुतणे एकमेकासमोर शत्रू म्हणून उभे ठाकलेले होते. ह्या नात्याची ओळख कर्णाला निश्चितच होती. कारण कर्णाला कुंतीनं आधीच कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्याआधीच कर्णाला त्याचं जन्मरहस्य सांगितलेलं होतं. कृष्णानं सुद्धा सांगितलेलं होतं. मनानं दुभंगलेला कर्ण हा युद्धामध्ये तरीही दुर्योधनाच्या बाजूने युद्धामध्ये उतरलेला होता. घटोत्कचाच्या बाबतीत तसं नव्हतं. तो मनानं दुभंगलेला नव्हता. कारण त्याला त्याच्या मातेनं अगदी निक्षून सांगितलेलं होतं की कसंही करून फक्त तू भीमाच्या पक्षाकडून युद्ध करायचं आहे. त्याप्रमाणे घटोत्कच युद्ध करत होता. ही नात्यांची ओळख कर्णाला मात्र होती. तो दुभंगलेला होता. पण तरीही अर्जुनाला मारण्याचा त्याच्याकडे शेवटचा एक उपाय होता, तो म्हणजे त्याच्याजवळची वासवी शक्ती. पण ही वासवी शक्ती अर्जुनाविरुद्ध न वापरता त्यानं घटोत्कच्या विरोधात वापरली आणि त्यामुळं तो खऱ्या अर्थानं आता हतबल झाला. त्याच्याकडे आता फक्त लाकडी धनुष्यबाण उरले. आधीच इंद्रानं त्याची जन्मजात कवच कुंडल हिरावून घेतली होती. कर्णानंच त्याला ती दान म्हणून देऊन टाकली होती. पण ही दान मिळवल्यानंतर इंद्रानं कर्णाला एक अमोघ शक्ती दिलेली होती. पण ही अमोघ शक्ती त्यानं घटोत्कचाला मारण्यासाठी वापरली आणि घटोत्कचाला मारण्यासाठी ही वापरून तो आता स्वतः पूर्णपणे
हतबल झाला. ही गोष्ट साध्य झालेली कृष्णाला समजली, त्यामुळं तो आनंदित झाला. कौरवांना हे समजलं नाही. या युद्धानं जे साध्य केलं ते साध्य केलेलं फक्त कृष्णाच्या लक्षात आलं. म्हटलं तर या दोन वीरांचा फक्त कौरव सेनेनं आणि पांडव सेनेनंही उपयोग करून घेतला. भोळे बिचारे भाबडेपणानं आस्थेनं युद्धामध्ये उतरले आणि जीव गमावून बसले. एकानं दुसऱ्याच्या हातून 2 दिवस आधी मरण पत्करलं, दुसरा 2 दिवस उशिरा मरण पावला. कर्ण थोडा 2-4 दिवसांनी नंतर मरण पावला. 17व्या दिवशी मरण पावला. पण हे सगळं होत असताना त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपला बळी नाहकच जात आहे. हे युद्ध कौरव पांडवांचं आहे. आणखीन यामध्ये आपण पूर्णपणे आगंतुक आहोत. हे त्या दोघांच्याही लक्षात आलं नाही. घटोत्कच घटोत्कचाचा वध झाला आणि पांडव दुःखी झाले, तरी श्रीकृष्ण आनंदित झाला. त्याचं हे खरं कारण होतं. कारण त्यानं आता अर्जुनाचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित केलेला होता. तो खऱ्या अर्थानं अर्जुनाचा सखा ठरला आणि म्हणून तो आनंदित झाला. धन्यवाद.